आजच्या घडीला जर आपण मुंबई इंडियन्सला कमबॅक मुंबई म्हणालो तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही, कारण सलग 6 मॅचेस जिंकणं हे काही खेळाचं थट्टा नाही. एक वेळ होती याच IPL मध्ये जेव्हा लोक म्हणत होते सगळ्या टीम्सचा कमबॅक होतोय, पण हीच मुंबई इंडियन्स काही उभी राहत नाहीये, कमबॅक करत नाही. 2024चा IPL हार्दिक पांड्याच्या कॅप्टनशिपसाठी मुंबईसाठी खरंच वाईट ठरलं. सुरुवातच एकदम खराब झाली आणि मग ऑडियन्सही म्हणायला लागले होते काय यावर्षी मुंबई फ्लॉप ठरणार काय. बघा ना, टीममध्ये कोण कोण आहेत. बुमराह जो वर्ल्ड क्लास बॉलर आहे आणि कॅप्टन बनायचं स्वप्न बघतोय. सूर्यकुमार यादव T20 टीमचा कॅप्टन. रोहित शर्मा भारताचा वन डे आणि टेस्ट कॅप्टन आणि T20 वर्ल्ड कप विजेता, आणि त्यांच्यावर नेतृत्व करायला हार्दिक पांड्या कॅप्टनशिप करायला. यावरूनच वाद सुरू झाले. काही म्हणाले टीममध्ये इगो क्लॅश आहे, तर काही म्हणाले काही प्लेयर्स टीम सोडणार. पण त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरही MIने आपला कोर प्लेइंग ग्रुप टिकवून ठेवला आणि मग सुरू झाला संघर्षाचा प्रवास. सुरुवात झाली पण अगदीच वाईट. एक एक करून मॅचेस हरत गेले, पण म्हणतात ना बंद घड्याळ ही दिवसातून 2दा बरोबर वेळ दाखवतं. तेच इथं झालं मुंबईच्या बाबतीत. मुंबईने आपली वाईट वेळ पाहून त्यातून शिकण्याचा निर्णय घेतला. रिझवान म्हणतो ना विन नाही तर लर्न. मुंबईने त्या लर्नवरच फोकस ठेवला. बुमराने सुरुवातीचे मॅचेस खेळले नव्हते, पण नंतर जेव्हा तो परतला थोडा वेळ लागला, मग तो बुमराह मोडमध्ये आला. बॅटिंगची गोष्ट करायची तर रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव दोघेही फॉर्ममध्ये परतले. हार्दिक पांड्या 23 बॉलमध्ये 48 धावा काढल्या. सूर्यकुमार ही अगदी तसाच. रोहित आणि ईशान किशनची अर्धशतकी खेळी. सगळे टॉप 4 बॅट्समन 40+ रन्स करून कमाल केली. आता बॉलिंगकडे बघायची तर मुंबईची JCB पूर्ण फॉर्ममध्ये होती. JCB म्हणजे काय तर ज म्हणजे जसप्रीत, C म्हणजे चहर आणि B म्हणजे बोल्ट म्हणजे की बुमराह. तिन्ही बॉलर्स विकेट काढून मोकळे. करण शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला आणि लगेच विकेट्स घेतल्या. पॉवर प्ले मध्येच राजस्थानचे 5 विकेट्स गेले. शेवटी हार्दिक पांड्यानेही 1 ओव्हर टाकली, त्यात 2 रन दिल्या आणि 1 विकेट काढली. आणि इथंच दिसतं टीमची युनिटी. टीममध्ये जी गोष्ट खरी चमकली ती म्हणजे एकमेकांच्या यशात आनंद मानणं. कोणी एकटा मेहनत करत नव्हतं, सगळे मिळून खेळत होते. म्हणूनच जेव्हा मुंबई टेबलच्या अगदी तळाशी होती स्कोअरबोर्डवर, तेव्हाही त्यांनी हार मानली नाही. आज त्याच टीमने टॉपला झेप घेतले. नेट रन रेट 1.2 झालाय. आता उरले आहेत फक्त 3 मॅचेस, त्यातले 2 जिंकले तर मुंबई टॉप 2 मध्ये असेल. पूर्वी कोणीही कल्पना केली नव्हती ही. सुरुवातीला अनेकांनी म्हटलं होतं ह्यावर्षी नवीन टीम IPL जिंकेल. दिल्ली, पंजाब, RCB, लखनौ या टीम्स टॉपवर होत्या आणि मुंबई, चेन्नई, कोलकाता सगळ्या एकदम तळाशी. पण मग मुंबईने काय केलं, साल गंडूनच पूर्ण उलटून टाकलं. एक सामना, दुसरा, तिसरा, चौथा सलग 6 मॅचेस जिंकले. हो, काही लोक नेहमी म्हणतात पैसा बोलतो मुंबईमध्ये, पण दरवेळी हेच म्हणणं म्हणजे क्रिकेटच्या प्रतिष्ठेवरच प्रश्न निर्माण करणे. मुंबईने चांगला खेळ केलाय म्हणूनच आज ते टॉपवर आहेत. आजचा व्हिडिओ इथंच संपतो, पण तुमचं मत काय आहे? मुंबईचा हाच फॉर्म पुढेही राहील का? ते कमबॅक किंग आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.